नमस्कार. कल्पनाच किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज मी तुमच्याबरोबर स्वीट अप्पम विथ पिकलेली केळी ही रेसिपी शेअर करते. त्यासाठी मी ते 1 कप मैदा घेतला आहे, 1 कप रवा घेतला आहे, 1 कप गूळ घेतले आहे, नंतर वेलची कुटून घेतले मी अर्धा टीस्पून बास झाले. मग दही घेतले 1 टेबलस्पून, पाणी 1 कप घेतले आणि तळ्यासाठी मी साजूक तूप घेतले. पहिला आपण ते गूळ ते 1 कप पाणी होतं त्याच्यामध्ये गूळ आपण गरम करून पाणी गरम करून ते गूळ अख्खं मेल्ट करून घेऊया आपण. इकडे ते पिकलेली केळी मी सोलून ती काट्याने मॅश करते इकडे. आता त्याच्यामध्ये मी रवा घालते. ही एकदम टेस्टी, सोपी आणि पटकन करता येते ही रेसिपी आणि लहान मुलांच्या तुम्ही डब्यामध्ये पण देऊ शकता शाळेच्या. आता मैदा घातलाय मी 1 कप. रवा, मैदा घातले, सगळं एकजीव करा. आता इकडे 1 टेबलस्पून मी दही घातले आणि वेलची, कुटलेली वेलची घातली. ते सगळं एकजीव झाल्यावर आपण जे ते गुळाचं पाणी केलं ना, गूळ आणि पाणी घालून ते आपण आता घालूया, मिक्स करूया. इथे मी गाळलंय कारण ते गूळ कधी कधी कचरा वगैरे असतो गुळामध्ये म्हणून मी ते गाळून घेतलं. पण हल्ली जे चांगलेच मिळतो गूळ आपल्याला दुकानात, त्याची गरज नाही आहे. पण बघा आता इकडे मी असं गरम गरमच मिक्स करते, पण ह्याची काही गरज नाही आहे. तुम्ही गुळाचं पाणी हळूहळू सगळं मिक्स करून आपल्याला डोस्याचं बॅटर करतो ना तसं करायचं आहे. ठीक आहे. आता इथे मी सगळंच एका वेळी घातले वाटते गुळाचं पाणी. हे सगळं मिक्स करून आपल्याला एक 10-15 मिनटं आपल्याला बाजूला करून ठेवायचं आहे. 1 चिमटी मी ते मीठ घातलंय चव यासाठी. इथे मी ते अप्पमचं पातळ घेतलं त्यामध्ये मी साजूक तूप घातले आणि आता 1-1 टेबलस्पून ते बॅटर तळायला ठेवलं. सगळे घालून झाल्यावर वरती झाकण ठेवणार. सिमवर केलं मी, गॅस हायवर करायचा नाही. सिमवर ते चांगलं शिजू द्या. मग ते जरा चांगलं शिजलेलं दिसल्यावर आपण ते सगळं टर्न करूया. प्रत्येक काठा घेऊनच तुम्ही करा म्हणजे सोपं जाते. हे असं तुम्ही तुमच्या कढईमध्ये पण करू शकतात, पण तिकडे तुम्हाला खूप तूप लागेल. ह्याच्यामध्ये मी बघा एकदम कमी तुपामध्ये हे तळून घेतले मी. आणि तळून झाल्यावर मी एक टिश्यू पेपर ठेवला तिकडे, त्याच्यामध्येच हे काढून घेते. नक्की ट्राय करा हे अप्पम केळी पिकलेल्या केळ्यांबरोबर. आणि हो, आज रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईबचं बटन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.